नमस्कार. कधी विचार केलाय की आपण अनादी काळापासून आकाशाकडे इतक्या कुतूहलाने का बघतो? तिथली रहस्य उलगडण्याचा प्रयत्न का करतो? विश्वाला समजून घेण्याच्याच या शोधात आपण काही अद्भुत उपकरणं बनवली आहेत. आज आपण अशाच काही शक्तिशाली दुर्बिणींबद्दल बोलणार आहोत, ज्या खऱ्या अर्थाने विश्वाकडे बघणारे आपले सर्वात मोठे डोळे आहेत. तर सुरुवातच करूया एका जबरदस्त प्रश्नाने. विश्वाच्या जन्मानंतर जे पहिले तारे तयार झाले त्यांचा प्रकाश अब्जावधी वर्षांचा प्रवास करून आज आपल्यापर्यंत पोहोचतोय. पण तो प्रकाश पकडणं, त्याला बघणं खरंच इतकं सोपं आहे का? त्यासाठी आपल्याला नेमकं काय लागतं? विश्वाचं निरीक्षण पृथ्वीवरून करण्यात एक मोठी अडचण आहे. आणि ती अडचण म्हणजे आपलं स्वतःचं वातावरण. हो, हे वातावरण आपल्या आणि ताऱ्यांच्या मध्ये एका धुरकट काचेसारखं काम करतं, ज्यामुळे सगळं काही अस्पष्ट दिसतं. याच प्रॉब्लेमवर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक भन्नाट उपाय शोधून काढला. आता हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहे पृथ्वीच्या वातावरणातून दिसणारं धुसर दृश्य आणि उजवीकडे ते आहे अवकाशातून दिसणारं क्रिस्टल क्लिअर दृश्य. म्हणूनच दुर्बिणींना अवकाशात पाठवल्यामुळे आपल्याला ब्रह्मांडाचं असं रूप दिसतं ज्याची आपण आधी कल्पनाही करू शकत नव्हतो. आणि ह्याच गरजेतून नासाने ग्रेट ऑब्झर्वेटरीज नावाचा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. याचा उद्देश साधा होता: विश्वाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशात बघणाऱ्या 4 शक्तिशाली दुर्बिणींची एक टीम अवकाशात पाठवायची. हबल, कॉम्प्टन, चंद्रा आणि स्पिट्झर ह्या चौघांनी मिळून आपल्याला ब्रह्मांडाचे एक पूर्ण चित्र दाखवलं. चला, आता या टीममधल्या सगळ्यात फेमस मेंबरबद्दल बोलूया. हबल, एक असं नाव जे अवकाश संशोधनाचं दुसरं नाव बनलंय आणि ज्याने खगोलशास्त्रात अक्षरशः एक क्रांती घडवून आणली. हबल स्पेस टेलिस्कोप याला 1990 मध्ये नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने मिळून अवकाशात पाठवलं. याची खासियत काय? तर ही दुर्बीण पृथ्वीभोवती फिरत असल्याने तिला वातावरणाचा कोणताही अडथळा येत नाही आणि त्यामुळेच ती विश्वाची इतकी स्पष्ट आणि सुंदर छायाचित्र घेऊ शकते. म्हणजे हबलने आपल्याला फक्त सुंदर फोटो नाही दिले, तर त्याने विश्वाची विशालता, त्याचं सौंदर्य अशा प्रकारे दाखवलं जे याआधी कधीच शक्य झालं नव्हतं. दूरवरच्या आकाशगंगा असोत, ताऱ्यांचा जन्म असो किंवा अद्भुत नेब्युला, हबलमुळे या सगळ्याचा अभ्यास करणं एकदम सोपं झालं. पण एक मिनिट, आपल्याला जे डोळ्यांनी दिसतं तेवढंच विश्व आहे का? अजिबात नाही. ब्रह्मांडातील अनेक घटना अशा प्रकारची ऊर्जा किंवा प्रकाश बाहेर टाकतात जो आपल्याला थेट दिसतच नाही. आणि हेच या सगळ्या प्रवासाचं सार आहे. विश्वाला पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला फक्त डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रकाशावर अवलंबून राहून चालणार नाही. आपल्याला एक्स-रे, गॅमा किरणं आणि इन्फ्रारेड अशा वेगवेगळ्या तरंगलहरींमध्ये म्हणजे वेव्हलेंथमध्ये बघावं लागेल. ही स्लाईड आपल्याला या सगळ्या टीमचं काम सोप्या भाषेत सांगते. बघा, हबलने दृश्यमान प्रकाशात आकाशगंगा आणि तारे पाहिले, तर स्पिट्झरने काय केलं? त्याने इन्फ्रारेड प्रकाशात धूळ आणि वायूंच्या पलीकडे बघून ताऱ्यांचा जन्म पाहिला. आणि कॉम्प्टन, त्याने तर गॅमा किरणांद्वारे ब्रह्मांडातील सगळ्यात शक्तिशाली आणि विनाशकारी घटनांचा वेध घेतला. हबल आणि त्याच्या साथीदारांकडून आपण जे काही शिकलो त्या सगळ्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारावर शास्त्रज्ञांनी पुढच्या पिढीची दुर्बीण बनवली. एक अशी दुर्बीण जी आधीच्या सगळ्या दुर्बिणींपेक्षा कित्येक पटीने जास्त शक्तिशाली आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप किंवा सोप्या भाषेत JWST ही मानवाने बनवलेली आजवरची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात गुंतागुंतीची अवकाश दुर्बीण आहे. ही मुख्यत्वे इन्फ्रारेड प्रकाशात काम करते. याचा अर्थ काय? तर ही धूळ आणि वायूंच्या ढगांच्या आरपार पाहू शकते, बरोबर त्याच ठिकाणी जिथे तारे आणि ग्रह जन्माला येतात. आणि गंमत म्हणजे या दोन्ही दुर्बिणींच्या जागेतही खूप मोठा फरक आहे. हबल आपल्या पृथ्वीजवळ फिरतो, पण वेब तो पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटर दूर L2 लॅग्रेंज पॉइंटवर सूर्याभोवती फिरतो. ही एक अशी खास जागा आहे जिथे सूर्य आणि पृथ्वीच्या उष्णतेचा त्याला अजिबात त्रास होत नाही. इन्फ्रारेड निरीक्षणासाठी हे एकदम परफेक्ट आहे. वेबची ध्येय तर बघा किती मोठी आहेत. पहिलं, विश्वातला पहिला प्रकाश शोधणं. दुसरं, सुरुवातीच्या आकाशगंगा कशा बनल्या हे समजून घेणं. तिसरं, तारे आणि ग्रह कसे जन्माला येतात हे बघणं. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, दुसऱ्या ग्रहांवर जीवसृष्टीचे संकेत शोधणं. आणि वेबने तर आपलं काम सुरू केल्या केल्या धुमाकूळ घालायला सुरुवात केलीय. तो आपल्याला ब्रह्मांडाचे असे पैलू दाखवत आहे ज्याची आपण फक्त कल्पनाच करू शकत होतो. याचं सगळ्यात ताजं आणि थक्क करणारं उदाहरण म्हणजे K2-18b नावाचा परग्रह. या ग्रहाच्या वातावरणात वेबेला संभाव्य बायोसिग्नेचर सापडले आहेत, म्हणजे जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे दर्शवणारे रासायनिक संकेत.
विचार करा, परग्रहावरील जीवसृष्टीच्या शोधाच्या दिशेने हे एक किती मोठं पाऊल आहे. हबलपासून वेबपर्यंतचा हा जो प्रवास आहे ना, तो खरं तर मानवी जिज्ञासेचा आणि ध्यासाचा प्रवास आहे. हे आपले डोळे आपल्याला विश्वाच्या भूतकाळात डोकावून बघायला मदत करतात. पण खरा प्रश्न हा आहे की भविष्यात ते आपल्याला अजून कोणती नवीन रहस्य आणि आश्चर्य दाखवणार आहेत.